नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी श्रावण स्पेशलमध्ये मस्त अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. छान अशी गोड गोड ही रेसिपी तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा करू शकता, खास तुमच्या भावासाठी. तर मंडळी, ही आहे मस्त अशी उडदाच्या डाळीची जिलेबी किंवा इमरती ही म्हणतात त्याला. आपण तर जिलेबीच म्हणणार आहोत. चला तर मग मंडळी, वेळ वाया नाही घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे मी सकाळी 1 वाटी उडदाची सफेद डाळ असते ती भिजत ठेवली होती. तर मंडळी, ह्याला 4 ते 5 तास तरी किमान भिजवलं पाहिजे. आता आपण ह्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. लागलं तर आपण ह्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे, म्हणजेच बर्फाचं पाणी. तर मस्तपैकी वाटून घेतलेली आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. एकदम बारीक वाटायची आहे आणि मिक्सरमध्ये ऑलरेडी डाळ मस्त अशी वाटण्यासहित फुगलेली सुद्धा आहे. तर 1 मिनिटभर मिक्स करायचं. नंतर आपण ह्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. याने काय होईल, तुमची जिलेबी किंवा इमरती पूर्ण दिवस कुरकुरीत राहील. ती तुम्ही चासणीमधनं काढल्यानंतर सुद्धा, ती पाकातून काढल्यानंतर सुद्धा कुरकुरीत राहील. सोबतच एक चिमटभर सोडा, खायचा सोडा आणि चिमटभर खायचा रंग, केशरी रंग घातलेला आहे. ते छानपैकी मिक्स करायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण इथे पाक करून घ्यायचा आहे. तर पाक करण्याकरिता इथे मी कढईमध्ये 1.5 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा रंग घातलेला आहे, म्हणजेच तोच रंग, केशरी रंग यामध्ये सुद्धा घातलेला आहे. छान असं एक शिजवून घ्यायचं आहे पाक आपल्याला. फक्त तो असा चिकट झाला पाहिजे. आपल्याला त्याला कोणतेही तार वगैरे करायची नाही आहे, फक्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असा पाक तयार झालेला आहे. सर्वप्रथम पाक तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला जिलेबी केल्यानंतर पाक हा कोमट पाहिजे, गरम नको आहे किंवा पूर्णपणे थंडही नको आहे. तर पाक तयार झालेला आहे. आता पाक बाजूला ठेवूया. आता आपण इथे जिलेबी करण्यासाठी तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. आता आपण ही इमरती किंवा जिलेबी आपण पायपिंग बॅगने करणार आहोत. सो मंडळी, इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. त्यामध्ये तयार केलेलं पीठ भरून घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला तेलामध्ये इमरती करायची आहे. सो मंडळी, हे पहा, अशा रीतीने तुम्ही बघू शकता. अशा रीतीने आपल्याला इमरती करायची आहे. म्हणजे पायपिंग बॅगचं होल थोडंसं मोठं झालेलं आहे. सो मंडळी, माझ्याकडे दुसरी नव्हती म्हणून मी त्याच पायपिंग बॅगने इथे इमरती केली आहे. थोडीशी जाड झाली आहे. सो मंडळी, काही हरकत नाही, तुम्ही थोडंसं बारीक कट करूनच करा. सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त अशा वेडी वाकडी येत आहे, पण खायला खूप टेस्टी लागते, अप्रतिम लागते मंडळी. तुम्ही बघू शकता मस्त अशी डिझाईन येत आहे, पण थोडीशी जाडच होत आहे. पण काही हरकत नाही, खायला टेस्ट तीच असणार आहे. चवीत कोणताही बदल होणार नाही. छान असं अलटी-पलटी करत करत मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मंडळी. तांदळाचं पीठ घातल्यामुळे अगदी दिवसभर म्हणाल तरी त्या कुरकुरीत राहतात. सो मंडळी, 1 वाटी डाळीसाठी आपल्याला इथे 4 चमचे तांदळाचं पीठ मी इथे घातलेलं आहे. लक्षात ठेवा, छान असं अलटी-पलटी करत करत आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर रंगही सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्तच. तर ह्या इमरती तळून तयार झालेल्या आहेत. हे पहा, मस्त अशी डिझाईन सुद्धा आलेली आहे. आता गरम गरम आपण ह्या पाकात घालून घ्यायचा आहे. पण पाक हा आपला कोमट हवा आहे, गरम नको किंवा थंडही नको. मी पुन्हा पुन्हा सांगते मंडळी, अजिबात पाक गरमही नको. जास्त गरम असेल तर तुमची ही इमरती किंवा जिलेबी पाकामध्ये मऊ होऊन जाईल आणि थंड असेल तर ती कडक होईल जास्त. त्यामुळे कोमट असा पाक असू द्यात. 1 ते 1.5 मिनिटं आपण पाकात ठेवायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत मस्त. हे पहा, तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी इमरती. तर ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, मी मस्त अशी गोल गोल जिलेबी सुद्धा केली होती. जिलेबी वेडी वाकडी येऊ द्या, कशी येऊ द्या, पहिल्या प्रयत्नात तुमची ही जिलेबी नक्कीच छान येईल. आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.